तर ठाकरे शपथविधीला जाणार का हे मी आता कसं काय सांगू शकतो असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर विरोधकांनी शपथविधीला हजर राहावं, ठाकरे आणि पवारांसह सर्वांनीच शपथविधीला यावं ही विनंती असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। आता अनेक माजी मुख्यमंत्र्यांपैकी काही माजी मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षामध्ये आहेत। आता त्यातले एक माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत। म्हणजे जी टीका श्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती की कमिशनरचा फौजदार झाला, तसंच आता पार्ट 2 बरं का, त्याच कमिशनरचा फौजदाराचा पार्ट 2 आपल्याला आज आझाद मैदानावरती पाहायला मिळेल। पण प्रत्येकाची एक राजकीय मजबुरी असते, ज्याला जायचं आहे ते जातील। असं आहे की शेवटी नाही, मी आता कसं काय सांगू, मी दिल्लीत आहे। सर्वांनाच सरकारने निमंत्रण दिलं आहे। शेवटी हा सर्वांचा प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलनुसार सर्वांना निमंत्रण जातं। त्यामुळं सर्वांनाच निमंत्रण मला वाटतं गेलं आहे। स्वतः देवेंद्रजी सर्वांशी बोलले आहे। त्यामुळं विरोधकांनी सुद्धा महाराष्ट्राच्या विकासाकरता सहकार्य करावं। विरोधकांनी सुद्धा उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, सर्वच आमचे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की अशा वेळी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे, सर्वांनीच शपथविधी करता आलं पाहिजे।